नमस्कार. महाराष्ट्रामध्ये एक मोठं राजकीय नाट्य, राजकीय वाद सध्या सुरू आहे आणि तो म्हणजे रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा. या विषयावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सरकार म्हणजे राज्य सरकार अडचणीत यावं यासाठी भाजप प्रयत्न करत आहे असा राज्य सरकारचा आरोप आहे. तर सरकार आपल्या कामात अपयशी ठरलं आहे म्हणूनच सरकारची ही बोंब चालली आहे असा भाजप आरोप करत आहे. आरोप प्रत्यारोप चालू आहेत. यावरून अनेक वेगवेगळी नाट्य देखील समोर येत आहेत. नवाब मलिकांनी जे आरोप केले ते देखील खूप गंभीर आहेत. चला या विषयावर आपण जरा सविस्तरपणे बोलूया. मी आहे सुशील कुलकर्णी, आपण पाहताय ॲनालायझर. मोठा मुद्दा असा आहे की समजा तुमच्याकडं दारू प्यायचं लायसन तुम्ही महाराष्ट्रामध्ये काढलं आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारू पिण्याचं किंवा दारू विकण्याचं लायसन तुम्हाला देत असतो. आता दारू पिण्याचं लायसन तुम्ही काढता तेव्हा त्यात एक गोष्ट महत्त्वाची असते की महाराष्ट्रापुरतं ते लायसन मर्यादित असतं. म्हणजे महाराष्ट्रात लायसन मिळालं आहे म्हणून तुम्हाला गुजरातमध्ये जाऊन दारू पिण्याचा परवाना मिळत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं ते लायसन असतं. महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा तुम्ही वर्ध्याला जाल, जेव्हा तुम्ही चंद्रपूरला जाल तेव्हा तुमचं लायसन बिनकामाचं ठरतं. तुम्हाला फक्त दारू वाहतूक करण्याचा किंवा खरेदी करण्याचा जो अधिकार किंवा सेवनासाठी बाळगण्याचा अधिकार त्या लायसनमध्ये असतो. म्हणजे एखाद्या राज्य सरकारच्या विभागाला त्याच्या क्षेत्रामध्ये तेवढा परवाना देण्याची किंवा लायसन देण्याची अनुमती असते. अनुज्ञप्ती हा जो शब्द आपल्याकडे आहे तो त्या विभागापुरता असतो. गुजरातमधल्या एखाद्या औषध निर्माता किंवा वितरक कंपनीला गुजरातचं सरकार जेव्हा लायसन देतं तेव्हा ते त्या गुजरात स्टेटपुरतं मर्यादित असतं. आपण अनेक वेळेला औषधाच्या याच्यावर बघतो फॉर सेल इन महाराष्ट्र ओनली, फॉर सेल इन महाराष्ट्र अँड गुजरात ओनली, फॉर सेल इन अमुक अमुक स्टेट ओनली. हा उल्लेख जो असतो तो तिथे मिळालेल्या फूड अँड ड्रग्सच्या म्हणजे अन्न औषध प्रशासनाच्या लायसननुसार असतो. ही तर गोष्ट स्पष्ट झाली की एखादी अथॉरिटी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढा विभाग येतो तेवढ्याच भागापुरती ती वापरण्याची, बनवण्याची, विक्री करण्याची, खरेदी करण्याची अनुमती देत असते. पुढे जाऊया. नवाब मलिकांनी या विषयामध्ये गुजरातच्या औषध प्रशासनाचं एक पत्र दाखवलं. जे पत्र तुम्हाला आता दिसतं आहे स्क्रीनवरती ते पत्र दाखवत असं म्हटलं की BDR नावाच्या कंपनीला फक्त गुजरातमध्येच औषधं द्यावीत असं सांगून केंद्र सरकारनं हे औषधं देण्यापासून महाराष्ट्राला देण्यापासून रोखलं आहे. या विनोदातला म्हणजे विनोद हा शब्द मी वापरतो मोठा प्रकार असा आहे की ते पत्र एकतर केंद्र सरकारचं नाही आहे, ते पत्र गुजरातच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या कंपनीला परवान्यासाठी दिलेला आहे. गुजरातचा अन्न औषध विभाग एखादं पत्र काढणार असेल तर ते पत्र गुजरातपुरतं मर्यादित असतं. गुजरातमध्ये जे नियम लागू आहेत त्याच्या अनुषंगानं असतं. कदाचित महाराष्ट्रातली स्थिती, राजस्थानची स्थिती, मध्य प्रदेशची स्थिती, नियम वेगळे असू शकतात. त्यामुळं त्यांना परवानगी गुजरातपुरती दिली. आता विषय अधिक समजावा म्हणून मी एक उदाहरण सांगतो. पतंजलीनं कोरोनावरच्या प्रतिबंधक उपायासाठी एक कीट काढलं आणि त्या कीटला देशभरात विक्रीसाठी परवानगी मागितली. सुरुवातीला पूर्ण तपासणी न झाल्यामुळं त्याविषयी शंका उपस्थित झाल्या. त्यानंतर त्याला देशाच्या विभागानं मंजुरी दिली आणि ती कीट विक्रीसाठी देशभरात आलं. आता महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे गृहविभागानं, अनिल देशमुख त्यावेळेला गृहमंत्री होते, हे कीट आम्ही विकू देणार नाही, याच्यावर बंदी घालू असं सांगितलं. मग ते कीट महाराष्ट्रात विक्रीला आलं नाही. आता पतंजलीच्या कीटला मध्य प्रदेशामध्ये मंजुरी मिळाली असेल तर ती मध्य प्रदेशात विक्री करण्यापुरती असते. महाराष्ट्रात विक्री करता येत नाही कारण महाराष्ट्रानं त्यावर बंदी घातलेली असते. तसं गुजरातचं अन्न औषध प्रशासन
एखाद्या इंजेक्शनच्या निर्मात्याला विक्रेत्याला परवानगी देणार असेल तर तशी बनवण्याची परवानगी महाराष्ट्राने देखील द्यायला हवी, कारण ते गुजरातपुरतं मर्यादित आहे. त्यामुळं नवाब मलिकांनी नवाबी थाटात ते पत्र दाखवून हे केंद्रानं रोखलंय असं सांगणं, याला विनोद नाही तर काय म्हणायचं? हा सरळ सरळ विनोद आहे. खरं तर यात केंद्राचा संबंध नाही. राज्यानं वेगळी परवानगी तिथे द्यायला हवी आणि ती दिली तर तिथेही मिळायला हरकत नाही. बरं, जो सकाळपासून मुद्दा चाललाय म्हणजे दुसरा, तो मुद्दा असा की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना 3 वेळेला फोन केलेले आहेत 24 तासामध्ये, असं उद्धव ठाकरे नाही सांगत आहे, एक TV चॅनल सांगत आहे. आता त्यावर आपण जाऊया. पण सकाळी सकाळी पहिल्यांदा या विषयाची सुरुवात झालेली नाही, दुपारपासून सुरुवात झाली आहे. दुपारी काय घडलंय? दुपारी बाळासाहेब थोरातांचे भाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक विनोदी प्रकाराचं ट्विट केलं. ते ट्विट आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. यात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये बातचीत होते असं दाखवलं गेलं आहे. म्हणजे हॅलो PM सर, ऑक्सिजन पाहिजे नाही आहे, बंगाल उन्हाला किती देतो, अशा स्वरूपाचं विनोदी ट्विट आहे. त्यांना उपहास करायचा होता सत्यजित तांबेंना की पंतप्रधान मोदींना बंगाल दौऱ्यावर प्रचाराला जायला वेळ मिळतो. अर्थात सत्यजित तांबेंचे नेते राहुल गांधी तिकडेही जायला कचरत आहेत. कदाचित राहुल गांधी जात नाहीत आणि मग मोदी का जात आहेत असा राग सत्यजित तांबेंना असू शकतो. त्यांचे युवा नेते 55 वर्षाचे जात नाही आहेत, त्यामुळं कदाचित तो राग सत्यजित तांबेंना असू शकतो. त्यामुळे त्यांनी विनोदी प्रकारचं ट्विट सत्यजित तांबेंनी केलेलं आहे. आणि या ट्विटला गांभीर्यानं घेत दुसरं एक ट्विट आलं. ते ट्विट आहे निष्पक्ष, निर्भीड, स्वतंत्र विचार बाण्याचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं. आता ही निष्पक्षता, निर्भीडता एका विशिष्ट व्यक्तीला शिव्या दिल्या की निष्पक्ष आणि निर्भीड असतं हे मात्र नक्की आहे. त्यामुळं राजदीप सरदेसाईंचं एक गंभीर ट्विट आलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना बोललेच नाहीत असं लिहिलं. त्या ट्विटला जोडून त्यांनी एक व्हिडिओ बातमीची लिंक दिली, ज्यात ती अँकर 3 वेळेला 24 तासामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींना फोन केले असं म्हणते आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी जर बंगालच्या दौऱ्यावर प्रचारासाठी गेले होते तर पंतप्रधान कार्यालयात 24 तासात 3 फोन करण्यापेक्षा एक कॉल नरेंद्र मोदींना थेट उद्धव ठाकरेंनी केला असता तर भागलं असतं. असो, त्यांनी करावा की नाही करावा याविषयी आपण काही बोलायची गरज नाही. पण 3 कॉल झाले अशी माहिती उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयातून इंडिया टुडेच्या पत्रकार साहिल जोशीला मिळाली. साहिल जोशींनी ही माहिती आपल्या TV स्क्रीनवर सांगितली की ते बोललेच नाहीत, बोलणं झालंच नाही, खूप वाईट स्थिती आहे. ती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, किती मेट्रिक टन पाहिजे, किती मेट्रिक टन येत आहे. म्हणजे अंबानी 100 मेट्रिक टन देतात आणि मुंबईत 280 मेट्रिक टन पाहिजे. आता 180 मेट्रिक टन ही मुंबईची उत्पादनाची क्षमता नसेल तर फेल्युअर कुणाचं हे आपण ठरवायला हवं. म्हणजे गुजरातेतल्या प्लांटमधून मुकेश अंबानींनी आणि अनिल अंबानींनी 100 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा सुरू केलेला आहे. 280 मेट्रिक टन ही मुंबईची गरज आहे, 100 अंबानी देत आहेत. 180 मेट्रिक टन जर ही मुंबईची कॅपॅसिटी नसेल किंवा निर्माण होत नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली. चला असो, हरकत नाही, ऑक्सिजन देणे ही केंद्राची जबाबदारी आहे, ती काही थोडीच उद्धव ठाकरेंचं काम आहे, ते केंद्रानं दिलं पाहिजे. त्यामुळं 280 मेट्रिक टन मुंबईसाठी लागणारं सगळंच्या सगळं ऑक्सिजन त्याने दिलं पाहिजे, हे आपण मान्य करूया. आणि त्यानंतर म्हणजे राजदीपच्या बातमी आणि ट्विटनंतर नवाब मलिकांना अचानक जाग आली आणि त्यांनी अशा स्वरूपाचे, जे सुरुवातीला आपण दाखवले, ते गंभीर आरोप करून टाकले. बरं, प्रकरण एवढ्यावर थांबतंय का? तर नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा उत्पादक नव्हे एका वितरकाकडून भाजपनं 50,000 रेमडेसिवीर विकत घेण्याचं आणि राज्य सरकारला देण्याचं ठरवलं. बघा, या संबंधीची बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये आली आहे, त्याचा तुकडा मी तुम्हाला दाखवतोय. भाजपनं त्या एका कंपनीच्या मालकाकडून, कंपनी ही उत्पादकांची नव्हे वितरकांची आहे, 50,000 रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घ्यायची आणि ती महाराष्ट्राच्या सरकारला द्यायची असं ठरवलं होतं. त्यासंबंधीची प्रेस कॉन्फरन्स झाली होती.
त्यासंबंधीचं बोलणं राज्याच्या आरोग्य विभागाशी झालं होतं. हे त्या महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत लिहिलं आहे, मी माझं मनचं सांगत नाही आहे. हे असं झालं होतं. तुम्ही भाजपला का देताय म्हणून त्या कंपनीच्या मालकाला रात्री BKCच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्याची चौकशी केल्या गेली. याला काय म्हणायचं? महाराष्ट्राचं राजकारण आता सुडबुद्धीकडं चाललेलं आहे. मग ते भाजपकडून असो की ते याच्याकडून असो, एकमेकांवरती गलिच्छ आरोप करत अशा स्वरूपाच्या गोष्टी करणं ह्यापेक्षा कोविडची परिस्थिती नियंत्रणात यावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि खरं सांगू, जाता जाता एक वाक्य महत्त्वाचं मला सांगायचं आहे. कोरोनाचा कहर किंवा कोरोनाची ही स्थिती कोरोना या आजारामुळं नाही आहे, कोरोनावरच्या उपचारासाठी करायच्या व्यवस्थेतल्या त्रुटीमुळं, ऑक्सिजनचे बेड कमी पडण्यामुळं, व्हेंटिलेटर कमी पडण्यामुळं, रेमडेसिवीरच्या अनुपलब्धतेमुळं अशी पॅनिक स्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही स्थिती निर्माण व्हायला सरकार जबाबदार आहे, मग ते केंद्रातलं असो की राज्यातलं असो. खरं तर या दोषांना दूर करून कोरोनाच्या परिस्थितीला हाताळायला हवं. एवढा सुज्ञपणा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना आला तर तो सुदीन म्हणावा लागेल. नमस्कार.